MH29 आवाज सर्वसामान्यांचा। यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा। निसर्गाचा लहरीपणा, त्याचा बळीराजा वर्गाला बसत असलेला फटका हा आता नित्याचाच विषय झाला आहे। गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात चिरमिरी पाऊस पडत आहे, मात्र अजूनही शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा कायमच आहे। शिवाय जवळपास 50% शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याने बळीराजा मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे। सध्या घडीला बळीराजा चिंतेच्या गर्दीत अडकला असून जून महिना संपत आला तरी दमदार पाऊस अद्यापही आला नसल्याने पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे। पावसाळा सुरू होऊन 15 दिवसाचा कालावधी लोटला, अद्यापही पाहिजे तसा पाऊस जिल्हाभरात झाला नाही। आभाळ रोज भरून येत असल्याने वातावरण गारवा निर्माण होत आहे। अशातच कुठे तुरळक पाऊस पडत आहे। अनेक शेतकऱ्यांनी आधीच कोरडवाहू पेरण्या केल्या होत्या। दरम्यान पाऊस येणार असल्याची शेतकऱ्यांना आशा होती, मात्र दमदार पाऊस होत नसल्याने थोड्याफार प्रमाणात कुमावत आलेली पिके अपेक्षित पावसाचा खंड पडल्याने उद्ध्वस्त झाली, तर काही भागात अनेक उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची भीती उडवली आहे। अनेक गावांमध्ये जमिनी कोरड्या पडल्या असून दमदार पाऊस न आल्याने शेतकरी चिंतेत आहे। याबद्दल सुबोध वाळके शेतकरी यांनी दिलेली प्रतिक्रिया। पुसद येथून संपादक साजिद पतलेवाले यांची रिपोर्ट। नमस्कार, मी सुबोध वाळके, शेतकरी शरद येथील गावचा शेतकरी आहे। आणि आमच्या वावरामध्ये आता पेरणी झाली आहे कपासाची, पण पाऊस नसल्यामुळे आता जवळपास 4-5 दिवस झाले आहे। पण आम्ही पावसाची वाट पाहत आहोत। जर का अजून पाऊस आला नाही तर प्रॉब्लेम होईल, आमच्या परत दुबार पेरणीचं संकट येऊ शकते पूर्ण शेतकऱ्यावर। आमच्याकडे हे 14 एकरची शेती आहे। इथे आम्ही कापूस आणि सोयाबीन याचं पीक घेत असतो। याही वर्षी पण कापूस आणि सोयाबीन